नमस्कार मंडळी. जगण्याच्या शर्यतीमध्ये हास्याची मॅरेथॉन घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे काळी राणी या मराठी नाटकाची टीम आणि मराठी सिनेविश्वातील काही दिग्गज मंडळी. ही मंडळी इथे येण्यामागे एक खास कारण देखील आहे. कारण ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सरांचं काळी राणी हे दिग्दर्शक म्हणून 100वे नाटक आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांचं खूप खूप अभिनंदन. सातत्यानं 100 नाटकं दिग्दर्शित केल्याबद्दल आम्हा सर्व टीमच्या वतीनं सर तुम्हाला अभिवादन. त्याचबरोबर काळी राणी या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारी आणि सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांची निर्माती मनवा नाईक इथे आलेली आहे. तिचंही स्वागत. त्याचबरोबर विजय सरांचे खास मित्र आणि त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचे साक्षीदार म्हणून आणखी काही दिग्गज मंडळी इथे आलेली आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील एक हुकमी नाव अतुल परचुरे सर. चित्रपट, मालिका, नाटक सगळीकडे एकदम एनर्जेटिक वावर असणारे संजय नार्वेकर सर. अत्यंत गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री शर्वरी लोहकरे. सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मंडळी, आता आपण भेटणार आहोत अशा सांता क्लॉजना ज्यांच्याकडे फक्त गिफ्ट्स नाही तर विनोदाचा देशी तडका पण आहे. चला तर अनुभवूया हा तडका आणि मंचावर आमंत्रित करूया आपल्या विनोदी हास्यवीरांना. वा वा वा, चला ख्रिसमसची सगळी तयारी झालेली आहे. थोड्या वेळात लोक पण येतील. अरे बाय ना, अरे ते 2 ओळखीचे लोक सांता क्लॉज म्हणून बोलवले होते ते अजून आलेले नाही ना. या ओळखीच्या लोकांना आहे ना बेरोजगार म्हणून काम दिलं ना असा गैरफायदा घेतात. फोन केला पाहिजे कुठे खपलेले आहेत. काय असतंय? कुठला वेळ दिला होता तुम्हाला? काय वेळ यायची तुमची? अरे तिथं लोकांचं स्वागत करायला तुम्ही पाहिजे. तुम्ही खुशाल निवांत येता गाड्या. नाही, ते ट्रेनला जाम गर्दी होती ना. कसं लटकत आलो तर आमचा आम्हाला बरोबर. सांगा कारण. याला तरी वर लटकता येतं, माझा हात पण पोचत नाही वरती. मधल्या मध्ये असतो. गर्दी आली की डायरेक्ट तिकडे हात टाकतो. माहितीये मी यांनी बुसकोट धरला म्हणून मी इथपर्यंत आलो. कसं तरी आम्ही कोचिंग घातलं नाही. इथं बाहेरच पश्चिम घातली. पण गैर भारी दिसतंय ना एकदम. कसा वाटतोय सांता लॉज? अरे शांता लॉज नाही, सांता क्लॉज असतो ना तो. सॉरी. तुम्हाला बोलवून चूक केली का मी? चूक केली काय? बघा असे धंदे करणार असेल ना आत्ताच्या आत्ता चालले जगात. नको, आम्हाला कामाची नाही गरज. आम्हाला कामावर नाही घेत होतं आम्ही जीव द्या. अरे बाबा तू काय माणसा लपेटतोय का असं करून? माणसा लपेटतोय ना. आम्ही गरीब आहो ना. मग ती गरिबीची ऍक्टिंग आहे. नाही, हे ऍक्टिंग मधली गरिबी दिसते तुमची. अरे भोंगा तान्या, तुला काय वेगळं सांगू का? अरे असं असं नका करू ना. हे बघा तुम्ही आहे ना, हे भारी हॉटेल आहे. एक नंबर मस्त हॉटेल. आम्ही पहिल्यांदाच बघता. MSG पॅसिफिक. इथे ना लहान लहान मुलं येतात. आता ह्या वयात इकडे लहान लहान पोरं येतात. आपण ह्यांच्या वयाचं असताना कधीच लॉजवर गेलो नाही रे. दलिंदरांनो, तुम्हाला काय अक्कल आहे का? काय बोलताय तुम्ही? अरे इथे लहान लहान पोरं आई वडिलांसोबत येतात. तसं ना, लॉज नाही, हॉटेल आहे. ही हॉटेल. हो हॉटेल आहे. माझं बोलणं पूर्ण उद्या जाणार. तू मध्येच घुसून जातो. अच्छा, मी मध्ये घुसलो? हो, तो नेहमी करतो तू. तर लहान लहान मुलं येतील. तुम्ही काय करायचंय? सांता क्लॉज बनून त्यांना असं एंटरटेन करायचं. एंटरटेन म्हणजे काय? अरे ह्याला जमत नाही ते.
नंतर लहान पोरांचं मनोरंजन करायचं असतं ना. मनोरंजन मला बोला ना आपल्या डाव्या हाताचं मला बेल. कधीतरी डावा हात धुऊ एकदाच्या, खूप मळ साचलेला आहे त्याच्यावर. बोलू दे ना मला, बोलू दे ना रे. बोल, बोल, काय ते आम्हाला तर सगळं. लहान पोरं येतील तेव्हा तुम्ही सांता क्लॉज आता तर जायचं, त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या समोर हो 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 असं करायचं. काय हो 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 हे काय मी आणि त्याच्यानंतर गाणं म्हणायचं. हा. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे म्हणा. बेवडा बैल बेवडा बैल बेवडा बेवडा बैल. अरे बेवडा बैल कुठून आणला रे तू? मी जिंगल बेल म्हंटलो ना. अरे तो बैल बेवडा नाही पेला तर जिंगल कसा? दादा हे लॉजिक तुझ्या बापाला जाऊन सांग. फालतूपणा नका करू. नाही. तुम्ही मित्र आहे म्हणून काम दिलंय ना तुम्हाला. होय तर. हे बघा आता मी जे गाणं म्हणतो ना त्या गाण्याची चाल बघा काय आहे. लक्ष द्या त्याच्याकडे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे सांता क्लॉज इज कमिंग अराउंड रायडिंग ऑन द स्ले. चालीत माझी असं नाही. त्याच्यात मजा नाही. अरे चाल कशी पाहिजे, माझं गाणं उठलं पाहिजे. कशी कशी चाल कशी म्हणजे आता सांगतो. अगं शालू जिंगल दे गो मैना शालू जिंगल दे गो मैना इपना आदल रुसू नको मैना इपना आदल रुसू नको मैना शालू. सांता क्लॉज चिपळूणचे आहे का? हा? तुला थोडीशी जागा भेटली ना नाकतोड्यासारखा तुडतुड करत घुसतो चालू करून टाकतो तू. अरे ऐका ऐका बघा तुम्ही आहे ना मी जी चाल म्हटली ना ती चाल मुलांच्या ओळखीची आहे ना. अच्छा होय काय? त्या चालीत म्हणा बुवा प्लीज. हो, हो. आणि वाटलंच इंग्लिश पुढचं नका म्हणू. ते कोण मानणार आहे, कोण भानगडीत पडेल त्याच्या. नका म्हणू. आम्ही काय बोलतो म्हणे हे थोडा ड्रेस आहे ना लाल लाल म्हणा असं तो सूट होत नाही. म्हणजे या सांताक्रूजचा ड्रेस ना म्हणा असा जांभला पाहिजे. जांभला तो आहे तुमच्याकडे ड्रेस? जांभळा? हा तू का वांग आहे तुला जांभळा ड्रेस पाहिजे? तुझ्या बापाने जांभळा ड्रेस घातलेला सांता क्लॉज पाहिलाय का रे? थोडी आपण कलर मध्ये व्हरायटी. लाल म्हणजे कसं वाटतं मांजीचं लाल असं वाटतं. नको ना रे. अरे अख्ख्या जगातले जे सांता क्लॉज आहेत ना ते लाल ड्रेसच घालतात. तुम्हाला सांता क्लॉज ही संकल्पनाच माहिती नाही का रे? अरे आम्ही लेखकाचं नाव कधी वाचत नाही तर संकल्पना कुठनं वाचणार? अरे मी सांता क्लॉज बद्दल सांगतोय ना. सांता क्लॉज म्हणजे क्रिसमसच्या वेळेस लहान पोरांना गिफ्ट घेऊन येणारा एक असा काल्पनिक पाहुणा. अच्छा काल्पनिक पाहुणा आहे. हा त्याला नाताळ बाबा सुद्धा म्हणतात बुवा. अरे नाताळ बाप असं त्याला म्हणतात. तो येतो लहान पोरांना गिफ्ट देतो, चॉकलेट देतो, असा असतो तो. त्यांना खूप खुश करून टाकतो. अच्छा, अच्छा. तर ते तुम्ही कळलं तुम्ही कोण आहे? एक मिनिट हे बघा हे गसोडे आहेत ना हे गसोडे घ्या. हे तुझं हे तुझं. माणसं कधी पण येतील. याच्यातून गिफ्ट द्यायचे. हा हो. माणसं कधी पण येऊ शकतील. हा ती दाढी मिशी ती लावा नीट. लावतो नीट लावा. वेल तर लागेल का ना. असं तुम्ही भयानभूतच दिसतात त्याच्यात काही हे नाही. हा नीट लावा. येस बेबी अँड देयर इज युअर सरप्राईज. वेलकम मॅम. मम्माने काय सांगितलं होतं? नीट अभ्यास केला की सरप्राईज मिळणार की नाही? वाव खूप मस्त है आहे ना? शपथ खूप भारी. नाही बेबी रडायचं नाही. हे कोण आहे? कोणी ओळखलं का? तू सॅन्टा क्लॉज आहे. So cute. किती मस्त दिसताय दोघी नाही. तुम्हाला आम्ही आवडलोय काय? काय? नाही आता तुम्हीच म्हटलं ना किती छान दिसता म्हणून तुम्ही. नाही तुमच्या अटायर बद्दल बोलते. होय काय? हॅलो आम्ही आहे ना मी नाताल बाबा आहे. हा. तुम्ही म्हणत असाल ना तर या पोराचा मी बाबा व्हायला तयार आहे. एक्सक्यूज मी काय बोलताय ते? सॉरी मिसअंडरस्टँडिंग होती तुमची. म्हणजे प्रत्येक पोरावर ते बापासारखं प्रेम करतात बुवा. इकडे इकडे काय झालं? अरे तू काय करतो रे? तुम्हीच तर बोलत ना नाताल बाबा. नाताल बाबांचं पोरांच्या आयावर प्रेम असतंय. तुझ्या सोयीने काही ऐकतो का रे तू? लहान पोरांचं प्रेम असतं ना रे सांता क्लॉज. सॉरी लय चुकलं. इकडे या आता आहे ना जिंगल बेल गाणं म्हणा आणि गिफ्ट द्या गुच्चूप. गिफ्ट द्यायला लागेल. गिफ्ट द्यायला लागेल. जिंगल बेल गाणं म्हणा आधी. जिंगल आम्ही तयार आहोत. इकडे गाणं म्हणा रे. Come on. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. जिंगल बेल I love you. Excuse me. Do you fertilize
मॅरी विथ मी. मेरी क्रिसमस यू मेरी आय लव्ह यू मेरी क्रिसमस. कोण आहे ती माणसं? What is this nonsense? काय प्रकार आहे हा? सॉरी हे माझं ए दत्तू इकडे सॉरी मी माझ्या मुलाला इथे आनंदासाठी घेऊन आले आणि ही माणसं अशी का वागतात माझ्याशी? मॅनेजर सॉरी मॅम इट वॉज अ प्रँक. कॅमेरे वगैरे लागलेले. इट वॉज दिस इज जस्ट व्हेरी नॉनसेन्स. सॉरी इकडे अरे नाही. तुम्ही जिंगल चांगली बैल आहे तुम्ही मोकाट कुठले काय? आता आहे ना गाणं बिनं काही म्हणू नका. गुपचूप गिफ्ट द्या फक्त गिफ्ट. मम्मा मला हे नको गिफ्ट, मला मोठं गिफ्ट पाहिजे. तुझ्या बापाच्या जागीर आहे वासरे. मोठं गिफ्ट पाहिजे. हॅलो नीट बोला नीट बोला. वसाडा पाहिजे तर घे. आता बरीचशी लहान लहान पोरं इथे येतील. मोठं gift द्या. रडा एक मिनिट. कोण आहात तुम्ही? हा कोण? माझ्या मुलाशी अशी बोलायची हिंमत कशी झाली नाही, तुमची? ते- कुठला सांता क्लॉज बोलतो बाबाची जहागीर आहे म्हणून? मॅम, तुम्ही मॅनेजरला बोलवा. मी इथे पैसे पे केले, मला माझे पैसे रिटर्न. तुम्हाला काय अक्कल आहे का? मॅनेजरला बोलवा आत्ता. सॉरी नॉनसेन्स. त्याला मोठं गिफ्ट पाहिजे द्या ना. तुमच्या खिशातून जाणार का? द्या मोठं गिफ्ट नाही, देतो, तुम्ही देतो. पण- अजून खूप गिफ्ट आहेत मॅडम तुमच्या. gift देतो, हे घे. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. शपथ मम्मा हे बघ माझ्याकडे किती गिफ्ट आहे. तुला एवढे सगळे गिफ्ट मिळाले. येस तुला नाहीये. मला गिफ्टच नाही. नाही तुम्हाला आहे ना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. मला मी शेअर म्हणणार आहे तुमच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये. मी त्याच्यासाठी नाही माझ्या मुलासाठी आले. नाही थोडस एंटरटेनमेंट पाहिजे का नाही गरज तुम्हाला? बाकी नाहीये. काय ना. हा तो अर्ज किया है. इशाडे. इर्षाद काय आज क्यों ब्लू है पानी पानी पानी. वाह क्या बात है. आज क्यों ब्लू है पानी पानी पानी. तुम मेरे दिल की धड़कन हो. एक बार सिर्फ एक बार आजा आजा आजा. आती क्या खंडाला. कोण आहे ती माणसं? कशाला काय करायचं हे? मॅडम सॉरी याच्यासाठी आणलंय की मी माझ्या मुलाला इथे? अरे तुम्हाला मित्र म्हणून बोलवलं तर तुम्ही काय धंदे करताय रे? जेवढं जमलं तेवढं आम्ही काय केलेलं. जमलं तेवढं करता. सगळी वाट लावून टाकली तुम्ही माझी. फालतूपणा नाही करताय. खरं तर वाट तुम्ही लावली. हे सगळं सांता क्लॉजचं जे मार्केटिंग केलंय ना ते तुम्ही केलंय. डिसेंबर महिना सुरू झाला की मोठमोठ्या मॉल्समध्ये तुमच्यासारख्या हॉटेल्समध्ये असं डेकोरेशन करायचं. हे काय क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज त्याचं प्रदर्शन मांडायचं. आणि ते कशासाठी? तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. बरोबर ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. मुलांबरोबर त्यांचे पालक त्यांना इथे घेऊन येतात आणि मग काय ना त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे खिसे खाली करता. हे बघा हे सगळी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ना हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी म्हणून इथे येत असतो. मुळात सांता क्लॉज ही लहान मुलांची काल्पनिक अशी लोभसवाणी कल्पना आहे. त्यांना असं वाटत असतं की त्यांची स्वप्नपूर्ती होईल. त्यांच्या ज्या इच्छा आहेत तो सांता क्लॉज पूर्ण करणार. म्हणून ते आनंदाने त्यांचा मोजा लपवतात. सकाळी उठून बघतात तर त्याच्याजवळ आपल्याला एक गिफ्ट मिळतं. या सगळ्या लहान मुलांच्या कल्पना असतात. आणि तुम्ही काय केलं? आमच्याकडनं बक्कळ पैसे लुबाडता आणि त्याच्या नावाखाली काय हे सांता क्लॉज उभे करता. याने काय आनंद मिळणार आहे आमच्या मुलांना? नॉनसेन्स. दत्तू ही सगळे गिफ्ट ठेवून दे. आपल्याला नाही पाहिजेत गिफ्ट. आपण घरी जाऊया. आपण घरी जाऊन मोजा ठेवूया. उद्या सकाळी आपल्याला सांता क्लॉज गिफ्ट देणार. ओके येस मम्मा सांगते ना. मम्मावर विश्वास ठेवायचा. सॉरी ओके अरे मी मेल करते. मला माझे सगळे पैसे रिटर्न. हो चल बाळा. ऐक ना हे. गार्डन मध्ये खेळायला घेऊन जाणार. नाही जे जमलं तर केलं. आमचा तेवढा परडे देऊन टाक. नाही असं नको ना. काय तसं काय आम्ही फुकट काम केलेलं नाही. जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे का नाही? पर डे मारू नका. ऐक ना अरे थांब मारू नका. वा 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 मस्त परफॉर्मन्स. सई मस्त आला परफॉर्मन्स. मला असं वाटतं की विनोदाबरोबर एक छोटंसं काहीतरी आठवणीत ठेवायला किंवा त्याच्यापासून काहीतरी शिकायला सुद्धा तुम्ही काहीतरी आम्हाला दिलं, ऑडियन्सला दिलं. त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि हे दोन सांता क्लॉज अशक्य होते. तुमच्या तिघांची एनर्जी पण छान होती. दत्तू मस्त, श्यामदादा मस्त, मजा आली.
अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं आमचं हे सांता क्लॉज? अतुल विशेष एक्साइटेड आहे अरुण बद्दल बोलताना आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. मिश्किल भावासकट. नाही खूप मजा आली. मी अरुण आणि प्रसादनी मला वाटतं पहिलं नाटक केलं होतं भ्रमाचा भोपळा. मुंबईत आल्यानंतर प्रसादचं पहिलं नाटक, पण अत्यंत सिनियर आमचे ॲक्टर राजा गोसावींना सुद्धा असं वाटलं की आपण प्रसाद पुढे थोडे ज्युनियर आहोत, इतका त्याचा दबदबा तेव्हापासून होता. आपल्याला अरुण बद्दल बोलायचं आहे. गमतीचा भाग सोडा, अरुण तुझी एनर्जी कमाल आहे. आणि तुम्ही आणि मोरेनी खऱ्या अर्थाने सॅन्टाला युनिव्हर्सल बनवलात. कारण या भाषेत बोलणारा सॅन्टा फक्त आपल्याकडेच असू शकतो आणि तो तुम्हीच दोघं करू शकता. आणि नुसतं मला वाटतं ही संधी फक्त या स्किटबद्दल बोलण्याची नाही आहे, तर गेले 4 वर्ष तुम्ही जे लोकांना हसवत आहे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा MHJ हा एक भाग बनला आहे की रात्री आम्हाला जाऊन, आज 4 दिवस आहेत ना, ते 4 दिवस आम्हाला हे बघायचं आहे. हे लोकांना जे वाटतं त्याच्यात तुम्ही खरंच बाजी मारली तसं मला वाटतं, कारण हे खरंच सोपं काम नाही. आणि रसिका, श्याम, दत्तू सगळ्यांनी तुम्ही फॅन्टॅस्टिक काम केलं आणि तुम्ही सगळेच कलाकार अतिशय बखूबी करताय आणि खूप वर्ष करताय. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. विशेष म्हणजे सचिन गोस्वामी, सचिन मोटे, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू दादा, थँक्यू सो मच टीम, थँक्यू. मंडळी, एका संगीताच्या विश्वविक्रमामध्ये पोचली आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. तिथे विक्रमासोबतच हास्याचे फटाके सुद्धा नक्कीच फुटतील. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेशचा कुशाल सुंदर राजपूत, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. अरे वा, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा वा. नमस्कार 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 नमस्कार. आपला नवा धत्तूर मेकर जी, क्या बात है. अरे तुम्ही सलग 72 तास तबला वादनाचा विश्वविक्रम करणार आहे. वा. आता काय सगळी तयारी झालेली आहे. अरे गर्दी बघा केवढी जमलेली आहे. हो, म्हणजे मला खरंच कल्पना नाही हो. मला खरं तर कुणी कुत्र ओळखत नाही. खरं तर सांगायचं, खरंच सांगतो मी तुम्हाला, माझ्यासाठी आज एवढी गर्दी बघून मला खरंच मी ओव्हरवेल्म झालेलो आहे. अरे क्या बात. शेवटी काय माहितीये का, कलाकाराची कला असते ना, ती रसिक प्रेक्षक खेचून आणतेच. हे आज झालेलं आहे. नाही, ते ठीक आहे, पण ही गर्दी तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला प्रोत्साहन द्यायला रील स्टार आणि सोशल मीडिया सेन्सेशन मोना डार्लिंग या त्या येणार आहेत, त्यांच्यासाठी ही गर्दी आहे. वा. अच्छा, हे जे हजारो लोक जमले ते त्यांच्यासाठी जमले. अरे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. काय सांगता. आपले जे स्पॉन्सर आहेत ना, ते त्यांच्यामुळेच मिळालेले आहेत. अरे बाप. तुम्हाला सांगतो, यांच्यामुळे ना असं पत्रकार, मीडिया तुम्हाला असं डोक्यावर घेतील तुमच्या विक्रमाला. खरंच माझं होईल. अरे होणार म्हणजे त्यासाठी खरं तर हा विक्रम करतोय मी, कारण कुत्र ओळखत नाही मला म्हणून. नमस्कार धत्तूर मेकर साहेब, सगळी कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. मॅडमना बोलवतो मी, त्यांना जास्त वेळ नाहीये म्हणून. चालेल. येस येस मॅडम येणार आहेत. मॅडम सगळं मॅडम या या या. मॅडम मॅडम मॅडम, बाप, तुम्ही आल्या इथे आमच्या या छोट्याशा गावात. तुमचं गैर स्वागत. वा, गैर स्वागत. पडाल पडाल पडाल. म्हणजे खूप मोठा फॅन आहे बा तुमच्या मी. मॅडम, कसा झाला प्रवास? गुड गुड, इट वाज गुड. आमच्या गावात तुम्ही थांबलात ते हॉटेल वगैरे ठीक आहे ना? या इट वाज नाईस, इट वाज नाईस. बट क्युटी बाई, तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण जो झोपतो ना, तो बेड असतो ना, त्याच्यावर ते टॉवेल असतं ना, त्याच्यावर ना पिस्ताची बर्फी ठेवली होती. सो ती मी खाल्ली, पण बुळबुळीत होती. आय डोंट लाईक इट. आय टोटली डोंट लाईक इट, आय टेल यू. पिस्त्याची बर्फी होती? मॅडमने आहे ना मेडिफिक्स साबण खाल्लाय सकाळी. आम्ही 5 स्टार मध्ये असतो ना जनरली, त्यांना माहित नाही की असं नॉर्मल हॉटेल्स मध्ये काय असतं. व्हॉट नॉनसेन्स मॅनेजर. मी साबूची वडी खाल्ली. ओ माय गॉड, माय गॉड. तुम्ही मला आता सांगता नॉनसेन्स.
मॅडम गेट लॉस्ट गेट आउट सी क्यूटी पाय यु नो मी जेव्हा ती पिस्ता समजून ती साबूची वडी खाल्ली ना त्याच्यानंतरचा 1 तास मी जेव्हा बोलत होते ना ते असे बबल्स येत होते तोंडातून आणि माझ्या तोंडातून बबल्स येत होते ना तर ते आजूबाजूची चिल्ली पिल्ली ओ जादूचे प्रयोग करून हसत होते. आता पण मी पाणी प्यायले तर 1-2 पुटुक पुटुक बबल येतात. कोण आहे ही? अरे कुणाला आणलाय आपण? बुद्धी मॅटर्निटी लिव्हवर गेली आहे का हिची? असं नका बोलू. अरे पिस्ता बर्फी. अरे नाही असं नसतं. खूप मोठ्या स्टार आहेत. अरे पण पिस्ता बर्फी म्हणून साबण खाल्ला हे लॉजिकच नाही का याला? तुमच्या विक्रमाला जर मीडिया कव्हरेज हवं असेल ना तर यांना सहन करावं लागेल. अरे पण हे टू मच आहे यार. मी ओळख करून देतो. पण सुरुवात ही असेल तर मग पुढे काय होईल आपलं हे? त्याला काही नाही होत. मॅडम मोना मॅडम ओळख करून देतो. हे आहेत ना आज 72 तास सलग 72 तास तबला वादनाचा विश्व विक्रम करणार. आय नो हिम माझ्याबद्दल काल मी तुमचा व्हिडिओ बघितला. राईट मॅनेजर तुम्ही तेच ना धत्तेरी माकी है ना? धत्तेरी माकी नाही हो धत्तूर मेकर असं आडनाव आहे माझं. धत्तेरी माकी कुठून आणलं ते? मॅडमचा जरा नावांचा थोडा गोंधळ आहे थोडा अर्थ वेगवेगळे होतात ना धत्तेरी माकी. बाकी काही नाही. समजून घ्या. येस हेच मी. So cute. हो Sorts of Tena. I like. Oh, so. हे मॅनेजर ही तीच आहे ना ती बटला आणि गड्डा राईट? तबला आणि डग्गा असं म्हणतात त्याला. बटला आणि बेसिकचा थोडा प्रॉब्लेम दिसतो यांचा. नाही मॅडम कसं आहे घाईघाईत बेसिक शिकायचंच राहिल्या बाकी सगळं शिकलेल्या आहेत त्या. मॅनेजर हा मॅडम हे काळं काळं काय आहे मध्ये? त्याला शाई म्हणतात. ओ ही अशी शाई फेकली की असा आवाज. वन्स अगेन प्लीज माझ्यासाठी. हा मी आता 72 तास वाजवणार आहे. प्लीज प्लीज. माय गॉड सो इंटरेस्टिंग. मी करू? हा ठीक आहे करा काही प्रॉब्लेम नाही. करा करा. तोंडाने नाही याने आला पाहिजे. तुम्ही तोंडाने काढताय याने. हा तबल्याला सिड्यूस करून काहीच उपयोग नाहीये. तुम्ही जनरल असा येतो आवाज तो. How talented you are. काय त्याच्यात एवढं करणं टॅलेंटेड. तुम्हाला आजसाठी काही लागेल ना तर प्लीज मला सांगा. हो अगदी अगदी अगदी. मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन. बापरे नाही तसलं काही नको. नाही मला प्रोत्साहन देतील ते असं म्हण नाही. मोनाजी कार्यक्रमाला सुरुवात करूया. Of I'm so excited. तर रसिकांनो तर आज आपल्या इथे मोना डार्लिंग आलेले आहेत. त्यांचे गैरे स्वागत. आणि इथे दत्तूर मेकरजी यांचा सत्कार आता मोना डार्लिंगजी करणार आहेत. मोना डार्लिंगजी. थँक्यू सो मच. गाडी ठेवा. माझा सत्कार करणार मी त्यांना कसं देता? तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. मला द्यायला पाहिजे ना. कसा पंच टाकला? हा समोर होता टकला म्हणून मी पंच टाकला. आहे की नाही एकदम पुलं आणि ब्रिजेच्या लेवलचा पंच. खूप झालं बस करा यार. बंद करा स्किट बंद करा. कुणाचं नाव घेते ही? अरे कुणाचं नाव घेते? पुलं आणि ब्रिज असा विनोद करते ती. समोर कोण आलेत बघ यार. 100वं नाटक आहे त्यांचं. कळलं का तू? एवढा मोठा माणूस इकडे आला आणि पुलांवर असे विनोद करता तुम्ही. नाही असं नका करू. हो मुलं आमचे दैवत आहेत तुला. आमचे पण दैवत आहेत. मग सांगा बघू तुला शिकवीन चांगला धडा तुला पापाचा भरला घडा कशात आहे? कुठल्या नाटकात आहे? यदा कदाची. हे यांची अक्कल. ही यांची अक्कल यदा कदाचित मध्ये येते. अहो नाही यदा कदाचित नाही. ती फुलराणी मधलं आहे ते. हा म्हणजे ती फुलराणी मूळचं पिग्मेलियन मग बर्नार्ड शॉ आणि माय फेअर लेडी आणि मग आपल्याकडे ती फुलराणी असं आहे ते. तुम्हाला बरीच माहिती आहे. हो हा माझा अभ्यास आहे ना. मला केंकरे सरांची पण बरीच नाटकं माहिती आहेत. आणि मुळात मला संगीताचाही अभ्यास आहे. म्हणजे एक ताल म्हणू नका म्हणजे 3 ताल म्हणू नका. ती तिना धिना धिना रूपक म्हणू नका. असे मला तालांची पण माहिती बरीच माहिती आहे तुम्हाला. कशी काय एवढी माहिती तुम्हाला? नाही माझा अभ्यास आहे ना त्यावर. म्हणजे काय न नाट्य आणि तात्कालीन प्रायोगिक सादरीकरणाचे आणि तथा म्हणजे तंतुवाद्य तालवाद्यांचे नाट्य भावविश्वावर होणारे परिणाम यांचा सांगोपांगो विश्लेषण आणि विवेचन असा माझा प्रबंध आहे.
हो पण तुम्ही अख्खा प्रबंध का सांगितलात? शीर्षकच सांगायचं ना. नाही, हे शीर्षकच आहे. प्रबंध 1206 पानांचा आहे. अहो, काय सांगताय काय? हो, हो. एवढा मोठा एवढं तुम्ही लिहिलेलं आहे? हा. अहो, मग ह्यांच्याकडे काय करताय तुम्ही? पीए म्हणून काम करताय तुम्ही? कमाल करताय. का करताय हे सगळं? पैसे किती पगार देतात असा? 10.5 लाख रुपये महिना. 10.5 लाखासाठी? पाणी घ्या, तुम्ही पाणी घ्या. अरे पाणी घ्या, पाणी घ्या. 10.5 लाख पगार आहे तुम्हाला? 10.5 लाख रुपये पगार आहे. हो. आता मला हो. मग आता मला सांगा, 25,000 रुपये महिना घेऊन मूर्खासारखं इतरांवर हसण्यापेक्षा 10.5 लाख रुपये महिना घेऊन यांचा बावळटपणा जोपासणं हुशारीचं नाही का? यार पाया पडतो तुमच्या. कमाल आहात तुम्ही. म्हणजे नाही. तुम्ही यशस्वी पुरुष आहात या जगात. खरंच सांगतो मी तुम्हाला. मॅनेजर झालंय तुमचा? हा मॅडम. झालंय का? म्हणजे मी ह्याचे पैसे देते का तुम्हाला? नाही. आय एम सो सॉरी. खूप गप्पा मारता जिकडे तिकडे. ह्याचे पैसे देते? नाही मॅडम. पेपर द्या. नॉनसेन्स. हा सॉरी मॅडम, सॉरी. हे पेपर. मॅडमनी तुमच्याबद्दल 2 शब्द लिहिले बोला ना. माझ्याबद्दल लिहिलं? क्या बात आहे. भाग्यच आहे माझं. एवढं तयारी खरं तर कोणी करत नाही. हॅलो एव्हरीवन. हॅलो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. इथे मला बोलावलं त्यासाठी MHJ कालीचरण कमीत कमीचे आभार. कोण आहे MHJ कालीचरण? कमीत कमी कोण आहे? मॅडम कालीचरण कमीत कमी नाही येते, कल्चरल कमिटी असं. अरे खूप झालं. अरे काय बोलताय ही बाई? कल्चरल कमिटीला कालीचरण कमीत कमी? काही गरजच नाही. आय एम सो सॉरी. मा बॅड धोतरधर. हिला सांगा हिचा बाप धोतरधर. नका असं नको बोलू. धतुरमेकर नाव आहे ना? नसेल तर अहो एवढंच म्हणा ना, मोकळं म्हणा. कशाला पाहिजे धोतर पाहिजे? हा प्लीज कंटिन्यू करा. वर्ल्ड रेकॉर्ड करायला हे आलेले आहेत. ठीक हे आहे. जे सर आहेत त्यांची फॅमिली म्युझिकशी जुळलेली गेलेली आहे. हो आम्ही बाहेर आहोत. जुडली गेलेली आहे. हे शब्द तिचे लिहिलेले. जाऊ द्या ना. यांची आई यु नो हिज मदर मुखवास आणि बाबा बुलबुल भडंग वाजवायचे. कुणाचा भडंग घ्या? माझा बाप मुखवास वाजवायचा. नाही. पखवाज वाजवायचा तो. मुखवास वाजणार आहे. बडीशी हातात घेऊन कुच्चू कुच्चू वाजणार आहे. वाटेल ते बोलता यार. माझे बाबा बुलबुल भडंग नाही, बुलबुल तरंग आहे. भडंग कधी वाजते का? रस्त्यावर चरणारी बकरी आणली असती तरी चाललं असतं. हिला कशाला आणलं ते कळत नाही. काय करताय तुम्ही? राहू द्या. पैसे दिले. अरे हो पण असं नाही ना. संपतंय भाषण, तुम्ही काळजी करू नका. मॅडम संपवा. तर हे सर जे आहेत ते सर यांना मी देऊ इच्छिते. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. अरे तर रसिका, परत आपण आता मूळ कार्यक्रमाला सुरुवात करतोय. वा पंडितजी, करायची सुरुवात? हो कराय. चला. वाजवा. काय हे हलवा ना जरा. हे काय सॉरी. टेबल आहे का ते? सॉरी. मस्त. हे पण हे काय केलंय? अरे हे काय केलं? हे कशाला टाकलं? ती बॉडी लोशन आहे. आपण जेव्हा पावडर लावतो ना, स्किन आपली ड्राय होते. यु नो बॉडी लोशनने एकदम सॉफ्ट माझ्यासारखी. अरे पण हे माझ्या थोबड्याला नाही लावायला घेतलंय. हे मला तबल्याला लावायचं, ह्या चामड्याला लावायचंय. ओ याला काय मॅनेजर? काय द्या. अरे हे नाही लावून चालणार का? पण बघा ना याची पण स्किन किती फाटली आहे. अरे यार सांगा ना याला. पण ब्रॅकेट चालेल. अरे नाही सांगितलं ना. नाही सांगितलं ऐकत नाही का तुम्ही? मॅडम त्यांना सुरू प्लीज जरा सांगा. तयार आहेत सगळे? हो. मी आता सुरू करतो. कम ऑन एव्हरीवन. हा ओके. टायमर. रेडी? 1 2 3. वा. इथे वाजवा ना. इथे पण वाजवा ना. ये. इथे अरे नको ना बघा बेटा. इथे वाजवा ना. नको ना करू. हिला सांगा ना. त्यांना सांगा ना, ती मोकळी राहते ना स्पेस. कम ऑन एव्हरीवन.
गरज नाही त्याची. नको नको ये. नाही नाही, अरे अरे यप्पा लांब मॅडम ते करा जे काय आहे ते. मधून अरे हल ना हे मध्ये नको तिकडे तिकडे. You can do it. या आय बीन डुईंग इट. Cheer up, everyone. Cheer up. Come on. जरा fast वाजवा. अट्रॅक्ट. Fast वाजवा ना, fast वाजवा. मजा नाही येते. Come on, come on. Come on. Come on. Come on. अरे Yeah. ही चुकव रे. Yeah. 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 घाण दिसतंय. Yeah. घाण दिसतंय हो. Yeah. Yeah. मॅडम Come on, everyone. Come on. अरे बावळटच का तू मूर्खास. मॅडम आली कशाला मी मला करू दे नाही. घरी पाठवा नको आहेस तू मला. I'm so sorry, पण ते तुम्ही वाजवत होतात ना, माझ्या रगा रगा डान्स झाला. I'm so sorry. मॅडम सांगा ना, घरी पाठवा ना तिला जरा. त्यांच्या वतीने रगा रगाचं मला सांगते ती. यो बा चार्जिंगला लावा. सर चार्जिंगला लावा. काय केलं तुम्ही. चार्जिंग- टायमर कशाला उठवलं. ते चार्जिंगला लावायचं आहे ना. कशाला. अरे तुम्ही 72 आवर्स बसणार तिथे, ते चालू राहणार घड्याळ, तर ते चार्जिंग जाईल ना. ये बात मस्त प्रसाद. मस्त मस्त कॉन्सेप्ट होती. फक्त धत तेरे माकी या एका पंचसाडीत तुझं नाव धत्तूर मेकर ठेवणं, याच्यात तुझा लेखक म्हणजे गाढात दिसतो तुझ्यातला लेखक. वा वा, फार मजा आली. शिवा मस्त, नेहमीप्रमाणे फॅन्टॅस्टिक. श्याम व्हेरी एनर्जेटिक, मजा आली. ओमकार, तुझा पगार ऐकल्यानंतर असं वाटतं हे सगळं सोडावं आणि कोणतरी मोना डार्लिंग पकडावी, पण ती काय नाही आमच्या आयुष्यात, हरकत नाही. एन्जॉयड, मजा आली, खूप मजा. संजय दादा, तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स. मस्त मजा आली. समीर, तू चांगलं करतोस, माहितीच आहे अगदी. आपण एकांकिका स्पर्धेपासून बघत आलोय, त्यामुळे तुला मी शाबासकी देणं हे चुकीचं आहे. मी खरं यांच्याबद्दल बोलून, त्या मुलीने पण छान केलं. शिवा, खूप डिटेलिंग केलं होतंस, त्याबद्दल तुला दादा आणि तुम्हा दोघांनाही. म्हणजे टीमवर्क आहेच. सगळ्या सिंहाचा वाटा समीरचा असला तरी तुमचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. फार छान. थँक्यू दादा. मंडळी, सासू सुनांची तिकडी देवदर्शनानंतर गेली आहे एका झपाटलेल्या विश्रामगृहात. बघूया तिथे काय धमाल घडते ते. पर पोटऱ्यांमध्ये गोळे आले ग माझ्या. बायाचे परत तुकडे पडले चालून चालून. आई ग बोट मोडी तिथं जरा बोट चेपून देते ते इकडे. तुझे पण हात दुखत असतील ना. आईंना केवढ्याने ढकलत होते ग तू. बाय बाय ग बाय माझी. चापा चापा एकमेकींना चेपरत बसा. उठा, लाजा वाटू दे ग. एवढ्या तरण्या ताट्या पोरी येत आणि आयाने होई करतायत. हे उठ चल. जा जा भितडा जाणी चालायला लाग डोंगर परत. कशाला मारताय आया. अंग दुखते. काय तू यमेजुबाचं डोंगर बाया. अंग पार दुखाय लागलंय. हाय ग कंबर लई दुखते बाया. तू आज सांगते ना मी. काय करीता आई, काय करीता. पडले असते ना आता उलट्या पालट्या. नाही ग बाया, अगं तू सोप्याची सवय झाली ना, मला वाटलं सोपाच आहे. बाया कंबर दुखते ग. आई 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 किती करताय हो, किती करताय. तुमचीच कंबर दुखतीये का आई. तरी बरं 4 पायऱ्या खाली उतरून पत्कल मारून बसत होतात. उलट माझे हात दुखतायत आई, तुम्हाला उठवून उठवून. बोला ग बोला. तू तर काय अमरपट्टाच घेऊन आली आहेस ना. कधी काय म्हातारी होणारच नाही आहेस. खेकड्यासारखे पाय होतील ना, मग कळल तुला. मला खेकड्याच्या पायाची वेळ आल्या. जाऊन तो नांग्याला अशा कडकन मोडल्या पाहिजे. नाही मला तुम्ही. इथं काय पसरतेस तू आणि खाली
खाली झोप जा, मला झोपू दे इथं. उठ. आई मी काय म्हणते आई, तुमच्या शरीराला आहे ना तिथं सोफ्यावर अंग टाकायची अशी सवय झाली ना, काय खाटेचा जीव घेता? नाही म्हणजे खाली झोपा, आम्ही दोघी मिळून झोपतो ना खाट. मला नाही खाली झोपाय होणार, तुम्ही झोपा खाली. जा उठ पटकन. ठीक आहे आई, तुम्ही वरच झोपा. बाया तुम्ही खाली झोपले आणि तुम्हाला उठायचं म्हणलं तर पारी एक अख्खा राऊंड मारायला लागन. ते नाही का रसवंती गृहात तो बैल असतोय असा असा गोल 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 गोल. नमे उगा लय करू नकोस, आधीच सांगते. काय दाताडी चकती ग? मला दे. अंगावर टाक काहीतरी, अंगावर टाक. फॅन टाकू काही आली लगेच. केवढा किती करशील ग? आई ना नुसतं. आई ग आई. चेते, तो खालचा काउंटरवाला दादा काय सांगत होता माहितीये का? काय? तो म्हणला काय आहे ना, आपण झोपलो ना की एक आवाज येतोय आणि ते विचारतात झोपले का, आणि आपण नाही म्हणलो ना तर ते आपल्याला म्हणतात का चल माझ्यासोबत. आणि हो म्हणालो तर? हो म्हणलं तर डायरेक्ट खांद्या उचलते आणि नेते आपल्याला डायरेक्ट तिकडं मैदानात टाकत आहे आणि पर जीव जाईस तर कुस्ती खेळत आहे. ते कोण असतं ते? ते काहीतरी म्हणत होते का होल्या पहलवाने ते खाटकाचं भूते म्हणे, त्याला खाट लई प्यारी होती, ते खाटावरच झोपलं आणि तिथंच मी आलो. ते भूत येत इथं. पण आपल्या आईनं तर सोफा प्रिय आहे. माई गेल्यावर आईंचा सोफा पेलवान होणार. फाबाड बंद करून झोपा जरा गप्पांनी. ए म्हातारे झोपलीस का गो? कोण आहे? त्या भूताचा आवाज असाच असेल का? काय माहिती. नाही असा पण असू शकतो ना. कसा? हे म्हातारे खाटेवर कशाला झोपते, खाली झोप. तू नमे कुणाच तरी आवाज आलाय. काय झालं? कुणाच तरी आवाज आलाय. कोणाचा आवाज आला? कोणाचा आवाज आला इथं? बया बया चेते, होला पेलवान आला की काय? आई आई होला पेलवान आई, तुम्ही एक काम करता का? तुम्ही खाली झोपा, आम्ही दोघी वर झोपतो. तुम्ही खाली किती का नाटक करायला? वर झोपा एवढ्या चरब्या आहेत तुम्हाला, झोपा ना खाली. आई तुमच्यासाठीच बोलतोय आम्ही. तुम्ही आवाज काढला का? नाही आम्ही नाही आवाज काढला. झोपा गप्पपणी शांतपणी. ज्याचं खरं बोलू तर म्हणतोय माझंच खरं. झोप. म्हातारीचा जीव चाललाय तरी बोलते की उठ. सातर घेत सातर. चेते उठ ग. आई चेते उठ. हा यांना काही काळ वेळच नाही बाबा. नवऱ्याचं स्वप्न बघते का काय? नमे हे नमे नमे या ना दोघे पण नवऱ्याची स्वप्न बघतात. माझा नवरा तिथं जाऊन बसलाय, मी कोणाची स्वप्न. पडदा तर लावून घेते बघ. हे नमे अजय
पाणी द्यायला आलोय. पाणी घेणार काय? पाणी खिडकीतली द्यायला सोय. हा ते वॉचमॅनने खाली गेट लॉक केलाय ना म्हणून. म्हणजे असं म्हणतात की होल्याभूत खाटावर झोपलेल्या माणसाला उचलून घेऊन जातो. हा हो म्हणून तर खाली गेट लॉक केलाय ना. आपण आता मग तू थांबतोस कर. नाही नाही. हा तुम्ही थांबा ना. नाही नाही मला 7व्या माळ्यावर जायचं पाणी द्यायला. हा 2रा माळा तशी. मी येतो चला राहू दे. तू खरंच गेला का खिडकीत? ये ना मे. अगं मला लय भीती वाटते ग. आता आमचे हे असते ना त्यांच्या खुशीत गेले असते कप्तानाच घेतलं असतं मला मिठीत त्यांनी. मला लय आठवण येते. फोन कर ना त्यांना. मामाजी फोन फोन घ्या. फोन ताई हॅलो मामाजी. हॅलो. हा बेटा काय ग एवढ्या रात्री फोन केला? मामाजी काय नाही आम्ही ते मेजोबाच्या दर्शनाला गेलतो ना. हा आलं भारी केलं बाई. हा ते झालंच. ते पाय दुखायला लागले ना आमचे. मग म्हणलं आता घरापत्र गायला जायचं म्हणून इथे एक हॉटेल सापडलं तर तिथे हॉटेलात थांबलोय आम्ही. हा चांगलं झालं बाई. नाही चांगलंय पण ऐका ना मामाजी या हॉटेलमध्ये भूत आहेत. काय? आई घाबरलेत भूत आहेत. अरे काय बावळट पोरी आहे का तुम्ही? अरे भूतबीत काय आजचं का ते? हा कुठं आहे माझं गठुड? दे बरं वनीला दे. पहिल्यांदा वनी म्हणाले. अगं बावळट पोर हा द्या ना वनीला. हॅलो हॅलो धनी. हॅलो धनी मला लय भीती वाटते इथं. मला तुमच्या खुशीत यायचं. हो हॅलो. ठेव फोन. धनी फोन ठेव. धनी एक भूत आहे. अरे ठेव फोन. सुंदर नेहमीप्रमाणे छान परफॉर्मन्स. बघू हा सरसी काय म्हणतात. सई भारी. मला असं वाटलं की मी लगेच कनेक्ट झाले कारण तुम्ही जिथे आधी गोष्ट सोडली होती तिथूनच सुरू केली आणि त्याच्यामुळे आमचा कनेक्ट एकदम इमिडिएटली वाढला. चेतू मला असं वाटतं या मंचावर साडी नेसून स्टंट करणारी तू एकमेव आहेस आणि नेहमीच तुझे स्टंट्स बघण्यासारखे असतात. आज पण होते. वने आज मामनजी 2 शब्द चांगलं बोलले. मला हायसं वाटलं. प्रेक्षक म्हणून मी सुखावली आज. खरं तर मजा आली. मी खूप एन्जॉय केलं. मस्त.